करोडो कामदेव ज्याच्या स्वरूपाच्या पुढे लज्जित होत आहेत असं जे अत्यंत मनोहर सुंदर तुमचं राम स्वरूप आहे, कोटी सूर्य चंद्राची प्रभा ज्याच्या तेजा पुढे फिकी पडते असं अत्यंत तेजस्वी तुमचं जे राम स्वरूप आहे, त्या राम स्वरूपाचं आम्हाला दर्शन हवंय अशी मनु महाराज शत्रुपा राणेने मागणी केली. याचा अर्थ एक सिद्धांत रूपाने इथे लक्षात येतो. नारायण आदी रूपात भगवान सहज दर्शन देत आहेत, पण राम स्वरूपात भगवान विशेष भक्ताला दर्शन देत आहेत. कारण ते देवाचं अनंत अवतारामध्ये एक विशेष अवतार आहे आणि त्याचं स्वरूप विशेष आहे. तर अशी इच्छा केल्यानंतर भगवान मनु महाराज शत्रुपा राणीसाठी राम रूपात अवतार घेण्याचा आशीर्वाद दिला, अभिवचन दिलं आणि भगवान निघून गेले. भगवान जेव्हा आले ना तेव्हा नैमिषारण्यातला रजककण पवित्र झाला. देव आणि संत साधूचे चरण लागतात, त्या भूमीचा रजककण पावन होतो, पुलकित होते. त्या जागेमध्ये एक प्रकारचा ऊर्जा शक्तीचा प्रभाव तयार होतो. भगवंतानी संतांचे चरण प्रगट लागले का. आणि आता हे जे मनु महाराज शत्रुपा राणी आहेत यांना भगवंताच्या आशीर्वादाने दुसरा जन्म अयोध्येमध्ये महाराज दशरथ आणि कौशल्याच्या रूपाने प्रगट झाले. मनु महाराज शत्रुपा राणीच महाराज दशरथ कौशल्य रूपाने प्रगट झाले आणि यांना दिलेल्या वरदानामुळे भगवंताला राम अवतार घ्यावा लागला. हे राम अवताराचं चौथं कारण आहे. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, श्रीरंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रुक्मिणी समेता पंढरीनाथ, पंढरीनाथ, रुक्मिणी समेता पंढरीनाथ, रुक्मिणी समेता पंढरीनाथ, पंढरीनाथ हो द्वारिकानाथ, पंढरीनाथ हो द्वारकानाथ, हो विठ्ठला, हो विठ्ठला, ओ विठ्ठला, जय हो प्रभू, हो विठ्ठला, हो विठ्ठला, ओ विठ्ठला, ओ विठ्ठला, रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, श्रीरंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, श्रीरंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रुक्मिणी समेता पंढरीनाथ, समेता पंढरीनाथ, पंढरीनाथ हो द्वारिकानाथ, पंढरीनाथ हो द्वारकानाथ, हो विठ्ठला, हो विठ्ठला, ओ विठ्ठला, हो विठ्ठला, हो विठ्ठला, ओ विठ्ठला, ओ विठ्ठला, रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, श्रीरंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रुक्मिणी समेता पंढरीनाथ, रुक्मिणी समेता पंढरीनाथ, रुक्मिणी समेता द्वारिकानाथ, रुक्मिणी समेता द्वारकानाथ, हो विठ्ठला, हो विठ्ठला, ओ विठ्ठला, ओ विठ्ठला, हो विठ्ठला, हो विठ्ठला, ओ विठ्ठला, ओ विठ्ठला, हो विठ्ठला,
पांडुरंग रंग विठ्ठला रंग पांडुरंग रंग विठ्ठला रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला रंग पांडुरंग रंग विठ्ठला रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला रंग पांडुरंग रंग विठ्ठला देवाची अनंत अवताराची अनंत नामं आहेत. ते गुजरातमध्ये एक स्त्री भक्त झाल्या. त्याने देवाची 1000 नावाची एक यादी केली आणि देवाच्या पुढे बसलेले भगवान नक्की सांगा कोणत्या नावाने पुकारलं की तुम्ही लवकर येणार, मला सांगून ठेवा. तर एवढी अनंत नामं आहेत, त्याच्यामध्ये कुठलं नाव घ्यायचं आणि किती वेळा आम्ही नाव घ्यायचं आम्हाला काही कळत नाही. जेव्हा भगवान तुम्ही मार्गदर्शन करा. ते म्हणायचे हरितारा नाम 6000 केव्हा मान लिखवा कंकोतरी. देवा तुझी अनंत नामं आहेत, त्यातलं कुठल्या नावाने तुला पुकारलं की लवकर येणार आहे. हरितारा नाम 6000 केव्हा मान लिखवा कंकोतरी. रोज रोज बदले मुकाम केव्हा मान लिखवा कंकोतरी. जेव्हा रोज तुझा पत्ता बदलतो, कधी बद्रीनाथ धामात आहे, कधी द्वारकेत आहे, कधी जगन्नाथपुरीला आहे, कधी पंढरपुरात आहे, कधी रंगनाथजीला आहे. नेमकं तुझं वास्तव्य कुठे जेव्हा सांगून ठेवा ना आम्हाला. गोकुळना गौरियाने मथुराना मोहना यशोदानंद कुंवर लाल रे. हरितारा नाम 6000 केव्हा माने लिखवा कंकोतरी. अयोध्या ना राम तमे कोई ना राधे छाम छे. द्वारिका नारण छोड़ राय रे. हरितारा नाम 6000 केव्हा माने लिखवा कंकोतरी. बघा भक्ती जी आहे ना, ज्ञान सिद्धांत रूपाने चालते. ज्ञान मार्ग एक विशिष्ट सिद्धांत रूपाने चालतो. पण भक्ती ही व्यक्ती परत्वे स्वतंत्र असल्यामुळे भक्तीचा एक स्वतंत्र सिद्धांत नाही. स्वतंत्र सिद्धांत नाही. प्रत्येक भक्ताच्या साधनेच्या अनुषंगाने भक्तीचा सिद्धांत स्वतंत्र आहे. आणि जर भक्ती सिद्धांत रूपाने चालली असती जटायू सारख्या आमिष भोगी पक्षाचा कधी उद्धार झाला नसता. कारण तो मानव पण आहे, पक्षी आहे, त्याच्यामध्ये अधम जातीचा आहे, त्याच्यामध्ये आमिष भोगी आहे. मेलेल्या सडलेल्या जनावरांचं मांस खाणारा हा पक्षी आहे. तरी राम अवतारात रामरायाचा भक्तीचा त्याला किती मोठा लाभ प्राप्त आहे. किती भगवान रामराय त्याच्यावर प्रेम केलेलं आहे. भक्ती सिद्धांत रूपाने चालते. सामान्यतः नियम काय, आंघोळ करावी, शुचिर्भूत व्हावं, देवाची आराधना करावी, नंतर पोटपूजा करावी. पण एक संत रोहिदास नावाचे चर्मकार समाजात संत झाले, जे प्रातःकाळी उठले, आंघोळ केली का पहिले स्वयंपाक करायचे. आता हे उलट आहे ना, आधी स्वयंपाक करायचे, जेवण करायचे आणि देवाला नैवेद्य दाखवून महाप्रसाद खाऊन घ्यायचे आणि नंतर मग दिवसभर भजनाला बसायचे. उलट करायचे. त्यांची अशी भूमिका होती की ज्यावेळेला मी भजनाला बसेन त्यावेळेला शुद्धा दृश्याचा माझ्या अंतःकरणात प्रगटीकरण झालं तर विक्षेप तयार होईल. त्याच्यापेक्षा आधी पोटपूजा करून घेतो आणि नंतर भजनाची साधना करतो. उलट करायचं. पण आपण असं म्हणू शकत नाही का त्यांचं चुकीचं आहे. म्हणून भक्ती व्यक्तिपरत्वे सिद्धांत रूपाने स्वतंत्र आहे. आता 5वं राम अवताराचं कारण गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात की एकाही देशामध्ये सत्यकेतू नावाचा एक राजा झाला. केकई देश कुठे आहे? काश्मीर प्रांताचंच नाव आहे. पूर्वीचं केकई देश आहे. कश्यपा ऋषी झाले त्या ठिकाणी आणि कश्यपांच्या तपस्सामर्थ्याने पावन भूमी म्हणून तिचं नाव काश्मीर झालेलं. नंतरचं नाव कश्यप ऋषींची तपोभूमी आहे काश्मीर. भारताचं नंदनवन आहे ते. कश्यपांच्या तपस्सामर्थ्याने पावन भूमी आहे ती. आणि सत्यकेतू राजा राज्य करत होता. त्याला प्रताप भानू अरिमर्दन 2 मुलगे होते आणि धर्म ऋषी नावाचा एक मंत्री होता. त्यामध्ये प्रताप भानूला राज्याभिषेक केला, अरिमर्दनाला युवराजपद दिलं आणि धर्म ऋषीला मंत्री बनवलं आणि सत्यकेतू राजा वनात तप करायला गेला. प्रताप भानू राज्यकर्ता झाला आणि हा अत्यंत पराक्रमी असल्यामुळे
या प्रताप भानूने दिग्विजय केला. दिग्विजय म्हणजे काय? सगळ्या राजे लोकांना जिंकायचं आणि आपले मांडलिक बनून त्यांच्यावर एक छत्री अंमल प्रस्थापित करायचं, याचं नाव दिग्विजयी सम्राट. आणि असा दिग्विजयी सम्राट प्रताप भानू राजा होता. म्हणजे बाकीचे राजे नाममात्र राजे, त्यांचा मुख्य राजा प्रताप भानू असा पद्धतीने त्यांचा राज्यकारभार होता. ते त्याला कर, पैसा, शेतसारा देत होते. आणि प्रताप भानू राज्य करायला लागला तर ज्या ज्या राजांची राज्य जिंकून घेतली ते राजे त्याचे कोण झाले? शत्रू झाले. आणि शत्रू असा आहे मायबा, शास्त्र म्हणते शत्रुत्व वैरभाव ठेवू नये, असेल तर मिटवून टाकावं. आणि शत्रुत्व वैरभाव ठेवून जर मरण पावला तर पुढला जन्म सर्पाचा घ्यावा लागेल. लोक काठ्या घेऊन मारायला होतील ना, त्याच्यापेक्षा वैर मिटवून टाका. काय असेल ते कमी जास्त क्षमा मागून, माफी मागून, सरळ भावाने वैर मिटवून टाकलेलं चांगलं आहे ना. शत्रू बुद्धी विनाश करते. त्यामुळे शत्रू आपलं वाईट करत असेल तर त्याचा विचार आहे, पण आपल्या मनात त्याच्याबद्दल शत्रुभाव निघून गेला की आपलं जीवनाचं कल्याण होते. आता हे जे शत्रू राजे होते ना, त्याच्यामध्ये एक राजा कपट मुनी बनून जंगलामध्ये राहायला गेला. म्हणजे तो वास्तव साधू नाहीये, साधूच्या वेशा धारण करून हा कपटी राजा त्या जंगलामध्ये राहायला लागला. तिकडे त्याला कालकेतू नावाचा राक्षस भेटला. आणि कालकेतूच्या आधाराने या कपटी राजाने एक योजना बनवली प्रताप भानूला अशा रीतीने राज्य हरण करण्यासाठी. प्रताप भानूने राज्य हरण करण्यासाठी कालकेतूने एक युक्ती योजली. असं झालं, प्रताप भानू राजा जंगलामध्ये शिकारीला गेला. आता प्रश्न असा आहे, पूर्वीचे राजे महाराजे जंगलात जे शिकारीला जायचे ते कशासाठी, हा एक मोठा संभ्रम आहे. कारण शिकार हा क्षत्रियांचा स्वधर्म आहे आणि शिकारीसाठी ते वनात जायचे. सामान्य लोकांना असं वाटेल ते प्राण्यांची हत्या करून मांस खाण्यासाठी शिकार करायचे का? असं नाही बाबा. मोठा गैरसमज आहे समाज मनामध्ये. जंगलात जाऊन शिकार करायचे आणि प्राणी आणून त्याचं मांस खायचे असं नाहीये. शिकारीचा एक उद्देश होता. काय उद्देश होता बघा. क्षत्रिय राजे लोकांना राज्य रक्षणासाठी युद्धाचा सराव करावा लागतो. युद्ध कधी पण होते, असं काही ठरवून होत नाही. भांडण आणि युद्ध अचानक होते, ठरवून होत नाही. हा आता उद्या पेठच्या नाक्यावर भेट बघ तुला दाखवतो असं बोलणं सोपं आहे, पण युद्ध कठीण आहे ना. युद्ध अचानक होते. शत्रू राजा काय आमंत्रण देऊन युद्धाला येत नाही, अचानक परकी आक्रमण येते. आणि युद्धाचा सराव नसेल तर युद्धामध्ये हार होईल. आणि युद्धाचा सराव करण्यासाठी हे सगळे क्षत्रिय राजे जंगलात जाऊन शिकार करायचे आणि त्या प्राण्याची शिकार करायचे जे प्राणी पळण्यामध्ये चपळ आहेत त्याची शिकार करायचे. आणि पळण्यामध्ये चपळ दोन प्राणी आहेत, एक वराह आणि दुसरं हिरण, हरिण. याची मुद्दाम शिकार करायचे कारण पळण्यात चपळ आहेत. आणि यांची शिकार केली की शिकारीच्या निमित्ताने युद्धाचा सराव व्हायचा, म्हणून शिकारीला हे सगळे राजे महाराजे जंगलात जायचे. मांसाहार करण्यासाठी नाही, हा भ्रम सोडून द्या. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या समजून घेतल्या की आपल्या अंतःकरणाला एक वेगळा प्रकाश प्रकट होतो. मग प्रताप भानू राजा शिकार करण्यासाठी जंगलामध्ये आला आणि त्याच्या समोर हा कालकेतू राक्षस वराह रूपाने आला आणि इतक्या वेगात जंगलात शिरला की राजा त्याच्या मागे पळत पळत घनदाट जंगलामध्ये आला. सैन्य मागं पडलं. दुपारचे शिदोऱ्या डबे मागे राहिल्या आणि त्या घनदाट जंगलात ऊन तापलेलं आहे, भूक लागले, तहान लागले, कासावीस झाला राजा. आणि त्या कालकेतू राक्षसाच्या मागे म्हणजे वराहाच्या मागे जंगलाच्या मध्यभागी आला. जंगलाच्या मध्यभागी आल्यानंतर तहान लागले, भूक लागले, कासावीस झाला, सैन्य मागे पडलं, शिदोऱ्या डबे मागे पडले. आता करायचं काय? एका उंच झाडावर चढला. झाडावरून त्याला असं दिसलं एक समोर एक सरोवर आहे आणि सरोवराच्या काठावर एक झोपडी आहे. त्याला थोडा आधार वाटला. जर असा एकदम रस्ता असेल, अंधारी रात्र आहे आणि कोणीच रस्त्याला नसेल ना, अचानक एखादा माणूस तिकडून येताना दिसला तर त्या माणसाला कसं जरा बरं वाटतं, तसं त्याला वाटलं. आता प्रताप भानू राजा त्या सरोवरात गेला, आंघोळ केली आणि त्या झोपडीमध्ये आला, त्या साधूला भेटला.
तो साधू कोण आहे? खरा साधू नाही, कपटमुनी आहे. म्हणजे राजा आहे, शत्रू राजा, तो साधूच्या वेशात कपटमुनी बनून राहिलेला आहे. त्या साधू बरोबर त्याची चर्चा झाली, भोजन केलं आणि राजाने विचारलं माझं राज्य निष्कंटक राहण्यासाठी मी काय करावं. त्यांनी सांगितलं राजा हे काम कर, आजपासून तिसऱ्या दिवशी तुझ्या आचार्याच्या वेशामध्ये मी स्वतः तुझ्या राज्यात येईल. तो कपटमुनी बोलतो तुझ्या आचार्याच्या वेशात मी तुझ्या राज्यात येईल. तू ब्राह्मणांना भोजनाचं निमंत्रण दे. ब्राह्मणांना यथेष्ट भोजन दिलं की त्यांच्या आशीर्वादाने तुझं राज्य दीर्घकाळ टिकेल, तुला कोणी पराजभूत करणार नाही असा आशीर्वाद, ब्राह्मणाच्या आशीर्वादाने तुझं राज्य दीर्घकाळ टिकेल. तू ब्राह्मणाला भोजनासाठी बोलव, मी स्वयंपाक तयार करेन आणि मग त्यांना भोजन वाढायचं. आता त्यांनी म्हटलं मी इथून माझ्या राज्यात जाणार कसा? ते म्हटले तू चिंता नको करू, आता झोपताना या आश्रमात असतील, झोपडीमध्ये असशील आणि जागा होशील तेव्हा तुझ्या महालामध्ये बिछाण्यावर असशील. राजा झोपी गेला. त्या कपटमुनीने कालकितीला बोलवलं, त्याने मायावी शक्तीने राजाला उचललं आणि त्याच्या महालात पलंगावर नेऊन झोपवलं. राजा जागा झाला, बघतो तो खरोखर महालात आलोय. त्याला त्या साधू वचनावर विश्वास बसला आणि तिसऱ्या दिवशीच त्या आचार्याच्या वेशामध्ये कालकितू राक्षस आला. कपटमुनीने सांगितलं मी, तो नाही आला, कालकितू राक्षस आला. कालकितू राक्षसाला स्वयंपाकघरात शिरला आणि ब्राह्मणाला भोजनाला बोलवलं. पंगत बसली आणि जेवण वाढणार इतक्यात आकाशवाणी झाली, हे ब्राह्मण देवता भोजन टाकून तुम्ही निघून जा. ब्राह्मणाला वाटलं राजा काहीतरी फसवणूक करतो म्हणून स्वयंपाकघरात गेले. बघितलं तर मोठ्या मोठ्या पातेल्यात नरमास शिजवलेलं होतं. असं भयानक रक्ता मासाचं ते नरमासाचं जेवण शिजवलेलं होतं. आणि ब्राह्मणाला वाटलं राजाने फसवणूक करून आम्हाला बोलवलंय, वास्तव कालकितूने फसवलेलं होतं. ब्राह्मण बाहेर आले आणि शाप दिला, अख्ख्या कुळासह राक्षस होशी. ब्राह्मणाने शाप दिला. पुन्हा आकाशवाणी झाली, तुम्ही विनाकारण राजाला शाप दिला. राजाची काही चूक आहे? कालकितू राक्षसाने हा सगळा पराक्रम केलाय. मग ब्राह्मणाने शाप दिला, संपूर्ण कुळासह राक्षस होशील, पण तुझा उद्धार करण्यासाठी भगवान श्री हरी नारायण परमात्मा राम रूपाने अवतार घेतील असा आशीर्वाद दिला. हे राम अवताराची 5 कारण मीमांसा आहे. राम अवताराची 5 कारणं पाहिली, भगवंताच्या अवताराची प्रयोजनाची 5 कारणं. जय विजयने दिलेला शाप, वृंदेने दिलेला शाप, मनु महाराज शत्रुपा राणीसाठी आशीर्वाद, नारदाने दिलेला शाप आणि प्रताप भानू राजाला दिलेला शाप, 5 कारणं पाहिली. उद्या रामकथा महोत्सवात आपल्याला राम जन्मोत्सव साजरा करायचा. थोडीशी आपण भक्तांनी एकत्र येऊन काही सजावट करूया, पाळणा सजवूया, शक्य असेल थोडा सुंठवडा प्रसाद वाटूया. एक राम दरबाराची शोभा वाढवण्यासाठी जे काय आपल्याला करता येईल यथाशक्ती ते थोडं आपण सेवाभावाने राम जन्मोत्सवाची तयारी करूया. उद्या आपल्याला कथेमध्ये राम जन्मोत्सव साजरा करायचा आहे आणि या रीतीने आपण रामकथा महोत्सवाच्या 3य दिनापर्यंत वाटचाल केलेली आहे. भगवान राघवाची दिव्य चरित्र गाथा सद्गुरू रमणनाथांच्या दरबारात पूजने आलोकनाथजी महाराजांच्या कृपा छायेमध्ये हा अत्यंत परममंगल रामकथा महोत्सव चालू आहे आणि सर्व पेठवासीय भक्तांना मोठा आनंदाने हा लाभ प्राप्त होत आहे. तसा हा पेठ शहराचा आपला 3 वर्षाचा हा भक्ती योगाच्या संबंधाने हा आध्यात्मिक सोहळ्याचा हा नातेसंबंध आहे आणि पेठवासीय भक्तांचा हा जो भक्तिभावाचा सोहळ्याचं जे स्वरूप आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. संख्यात्मक दृष्ट्या, गुणात्मक दृष्ट्या आणि भावनात्मक दृष्ट्या या उत्सवाचं स्वरूप आनंदाच्या स्वरूपाचं वाढत चाललेलं आहे. म्हणून तुम्हा सर्व पेठवासियांचं कौतुक करतो आणि या रीतीने आजच्या दिवसाची झालेली रामकथेची सेवा भगवान रामरायाची चरणी समर्पित करतो. आरतीची तयारी करा. काही सूचना जर करायची असेल तर पूजनीय बाबांना माईक द्या.